डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1। नमस्कार। होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। काय अजून कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाही, पण डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 च्या निमित्ताने आता आम्ही खरं तर सगळे इकडे वाशीमध्ये जमलेले आहोत। कार्यक्रम छान होण्यासाठी सगळी तयारी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही थोडे निवांत आहोत। आता आपण डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 ची तयारी बघणार आहोत। किती हात एखाद्या कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात। इथे सेट तयार झालेला आहे। डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 काय होणार, कारण सगळ्या जणी सज्ज आहेत। हे पहिलं केंद्र, जे केंद्र वाशी केंद्र। नमस्कार, माझं नाव रसिका चेतन ठाकूर, लग्नाआधीची रसिका नारायण सावंत। आमचं तसं तर प्रेमविवाह, पण घरच्यांच्या मंजुरीने 20 मे रोजी आमचा शुभारंभ पार पडला। आज मी नववधूमध्ये सिलेक्ट झाले, मला खूप आनंद झाला। मला वाटलंच नव्हतं की मी नववधूमध्ये सिलेक्ट होईन। मी नववधू नंबर 1 होईन ह्यासाठी मला वाटतं, कारण माझ्या घरच्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यांचं जे प्रोत्साहन आहे किंवा त्यांची जी उमेद आहे, त्यांनी ते जे मला सांगतायत त्याच्यावरून मला असं वाटतं की मी नक्की नंबर 1 होईन आणि मला ते होऊनच दाखवायचंय। ह्या आमच्या आई, हे बाबा आणि ह्या माझ्या नणंदबाई, हे माझे मोठे दीर आणि ही माझ्या मोठ्या दीरांची मुलगी आमची तीर्था, हे माझे मिस्टर। मी सौ शालाका विपेश देवरे। आम्हाला नववधूकडून SMS आला की फोन आला तुम्ही सिलेक्ट झालात म्हणून, आणि माझ्या सासरच्या मंडळींनी ॲक्च्युली जेव्हा जूनमध्ये हे सुरू झालं त्यावेळी त्यांनी SMS केला होता आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खूपच आम्हाला छान वाटलं। हे माझे मिस्टर विपेश देवरे, हे माझे दीर विशाल देवरे, ह्या माझ्या आई सासूबाई, त्या पण शिक्षिका आहेत पडघे येथे, आणि ही माझी आई, ती नाशिक येथे मुख्याध्यापिका आहे, वडील आणि माझी आत्ते बहीण आणि ह्या आमच्या नणंद। नमस्कार, पूर्वाश्रमाची मी आरती मधुकर घुले, आत्ताची मनाली चैतन्य सखदे। एकच मेसेज केला, अपेक्षाही नव्हती, बरेच दिवस झालेत येईल असंही वाटत नव्हतं, पण फोन आला तेव्हा अक्षरशः सगळ्यांना आनंद झाला, घरातल्यांनाही झाला, त्यापरी नातेवाईकांना सगळ्यांना आनंद झाला की अरे वा तू TV वर येणार आहेस, बेस्ट ऑफ लक। इव्हन माझ्या मिस्टरांनी सुद्धा माझ्याकडनं खूप तयारी करून घेतली, उखाणे आहेत, खेळाचे आहे, कसं असेल किंवा कसं बोलायचं काय ते प्रत्येक त्यांनी माझ्याकडनं हे करून घेतलं। सासऱ्यांनी, आईंनी, सगळ्यांनी आमच्याकडनं खूप माझ्याकडनं हे करून घेतलं आणि मला माझ्यावर विश्वास आहे की मी आज पैठणी जिंकून जाणारच। नववधू नंबर 1 ची तयारी तर जोरात सुरू आहे। प्रत्येक जण कामाला लागलेले आहे। आपण बघितलं की प्रत्येकाला वाटत असतं की कार्यक्रम हा चांगलाच व्हावा। माझे माहेरचे नाव आशा रघुनाथ फडतरे, सासरचे नाव आशा संतोष जगदाळे। नववधूसाठी SMS केला होता, तर त्या लाखो लोकांमध्ये माझा नंबर लागला, हेच माझं नशीब। लग्न होऊन आता 6 महिने झालेत। माझे सासरचे लोक हे माझ्या माहेरचे लोकच आहेत आणि सगळे खूप चांगले आहेत। साधारणतः स्वभाव तर चांगलाच आहे आणि तिच्या या प्रयत्नातनं जे SMS करायची ती झी मराठीमध्ये आणि आपल्या त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी, त्याच्यातून आता एवढ्या लाखो लोकांना सिलेक्ट झाल्याबद्दल बहुतेक जोराने हर हर महादेव म्हणून जिंकण्याची शक्यता आहेच। माझी वहिनी खूपच छान, जगापेक्षा थोडीशी वेगळी, खूप चांगली आहे ती, तिचा स्वभाव खूपच छान, माझी मैत्रीणच आहे ती, या खेळात ती नक्कीच जिंकेल। ऑल द बेस्ट। अंकिता अनिल धनावडे ही माझी वहिनी आहे, तिचा होम मिनिस्टरमध्ये नंबर लागला, हे तिचं लक आहे। ठीक आहे, तिने पैठणी जिंकावी आमची मनापासून इच्छा आहे। बेस्ट ऑफ लक। माझ्या माहेरचं नाव दीप्ती केशीनाथ कोळी, माझ्या सासरचं नाव दीप्ती अजय कोटकर, या माझ्या सासूबाई, हा माझा छोटा भाऊ, हा माझ्या मामांचा मुलगा, या माझ्या मिस्टरांच्या मावशी, ही माझी मोठी बहीण आणि त्यांचा मुलगा। होम मिनिस्टर नववधू नंबर 1। डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 चं हे वाशी केंद्र। यानंतर पुढच्या केंद्रावरती काय चाललंय तेही आपण बघणार आहोत, तिथेही धमाल करणार आहोत, पण आता हा भाग इथेच संपवूया।